झी 24 तास एक पाऊल पुढे। आव्हानं, अपेक्षा आणि कठोर निर्णय या तिढ्यावर यंदाचा अर्थसंकल्प अडकलाय। यातून वाट काढत देशाला आर्थिक प्रगतीच्या वाटेवर नेणं हे अर्थमंत्री चिदंबरम यांच्या समोरचं खरं आव्हान आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम 28 तारखेला बजेट सादर करणार आहेत। हे बजेट मांडत असताना त्यांना ढासळलेल्या आर्थिक स्थितीचा नक्कीच विचार करावा लागणार आहे। एकेकाळी 8 ते 9% आसपास असलेला देशाचा आर्थिक विकास दर आज 5%च्याही खाली आलाय। त्याचवेळी फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट मात्र 4%वरून दुप्पट झाली आहे। रुपया डॉलरच्या तुलनेत जवळजवळ 20% घसरलाय। या काळात चीनचं युआन हे चलन मात्र चांगलंच वाढलंय। त्यामुळे युआनच्या तुलनेत रुपया 50%पर्यंत खाली आलाय। हाऊस होल्ड सेव्हिंग्ज म्हणजेच घराघरात केली जाणारी वैयक्तिक बचत 2 दशकातल्या निचांकावर आली आहे। वाढत्या महागाईमुळे नजीकच्या काळात व्याजदर कमी होण्याची अपेक्षा धरणं व्यर्थच आहे। आयात प्रचंड असताना निर्यातीत मात्र घट होतीये। त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिटही मोठ्या प्रमाणात वाढतोय। सर्वात काळजीचा विषय आहे तो सरकारी खर्च कमी करण्याचा। 2009 साली हे सरकार सत्तेवर आलं तेव्हा हा खर्च होता 6.8 लाख कोटी रुपये आणि आता तो आहे 14.9 लाख कोटी रुपये। देशाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे। याची 2 कारणं आहेत। सरकार स्तरावर जे काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत त्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी झालेली दिसत नाही। निर्णय प्रक्रियेतील धडसोडपणा हा त्यामागचा कदाचित कारण असू शकेल आणि जागतिक स्तरावर जी स्थित्यंतरं घडली आहे त्या स्थित्यंतराचा तो एक परिणाम असू शकतो। त्यामुळे हे बजेट मांडत असताना सरकार समोर काही आव्हानं असणार आहेत। यातली काही नेहमीचीच तर काही नवी आहेत। सध्या उद्योग जगताची मानसिकता तितकीशी चांगली नाहीये। हे सेंटिमेंट सुधारण्यासाठी या बजेटमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत। उद्योजकांप्रमाणेच देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरचा विश्वास उडालाय। तो परत मिळवण्याची जबाबदारी सरकारची आहे। याला जोडूनच थेट विदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआय वाढवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। आर्थिक सुधारणांसाठी सरकारकडे लॉंग टर्म प्लॅन आहे। याची शाश्वती बाजारपेठेला मिळणं आवश्यक आहे। शिक्षण, आरोग्य यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा लागेल। तसंच रोजगार निर्मितीही अधिक जोमानं करावी लागेल। देशात शहरी लोकसंख्या झपाट्यानं वाढत असताना इन्फ्रास्ट्रक्चर मात्र अपुरं आहे। त्यासाठी निधीची सुयोग्य तरतूद करण्याची जबाबदारी सरकारची आहे। उपद्रवी शेजारी असल्यामुळे संरक्षणावर नेहमी जास्त खर्च सरकारला करावा लागतो। हा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे। विविध अनुदानं, योजनांमुळे सरकारी तिजोरींवर येणारा ताण कमी करण्याची आवश्यकता गेली अनेक वर्ष व्यक्त होते। ही काळजी या बजेट पुढेही कायम असणार आहे। आधार कार्ड ही सरकारनं नव्यानं सुरू केलेली योजना आहे। तिचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचेल हे सरकारला पाहावं लागेल। ही परिस्थिती निश्चितच गंभीर आहे। त्यामुळे सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत हे उघड आहे। याबाबत काही गंभीर प्रश्न आहेत। पेट्रोल प्रमाणेच एलपीजी, डिझेल, रॉकेल यांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडीत केल्या जाणार आहेत का? नागरी हवाई वाहतूक, ऊर्जा तसंच स्टील आणि माइन्स ही क्षेत्र पूर्णपणे खाजगी करणार का? तसं केल्यानं ही सगळी मंत्रालयच विसर्जित करून किंवा किमान त्यात कपात करून तिथं होणारा अतिरिक्त खर्च वाचवणार का? सध्या 150 पेक्षा जास्त सामाजिक योजनांवर अब्जावधी रुपये खर्च होतात। मात्र यातल्या अनेक योजनांचा कोणताच थेट फायदा सर्वसामान्यांना मिळत नाही। अशा योजना बंद करून उधळपट्टीला लगाम लावणार का? काँग्रेसनं 2009च्या निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं अन्न सुरक्षा तिजोरीवर मोठा दबाव टाकणारी आहेत। अप्रिय निर्णय घेण्याचा धोका पत्करून ही सरकार योजना मागे घेणार का? सर्वसामान्य जनतेवर फार मोठा आर्थिक बोजा पडेल असे निर्णय घेता येणार नाही। उद्योजकांना नाराज करून चालणार नाही। देशातल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, सेवा क्षेत्र आहे त्या संदर्भातले कठोर निर्णय घेतले तर जनमत एकदम विरुद्ध होऊ शकते। अशा वेळेस अर्थमंत्र्यांना अतिशय योजना पद्धतीने त्यांची धोरणं राबवावी लागणार आहे। आव्हानं, अपेक्षा आणि कठोर निर्णय या तिढ्यावर हा अर्थसंकल्प अडकलाय। यातून वाट काढत देशाला आर्थिक प्रगतीच्या वाटेवर नेणं चिदंबरम यांच्या समोरचं खरं आव्हान आहे। मात्र त्याच वेळी एक डोळा राजकीय फायद्या तोट्याकडे ठेवण्याची त्यांची जबाबदारी असेल, कारण हे या सरकारचं शेवटचं बजेट असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।